फायनली एकदा नारळ फुटलाच. जर तुम्हाला सॅटर्डे आणि संडेचा थकवा घालायचा असेल तर तुम्हाला चहा किंवा कॉफी घ्यावीच लागते. मी दिवसातून 3-4 घेतले पण माझा काय थकवा कमी झाला नाही. आणि ह्या पोरीला काय म्हणायचं आणि काय बोलायचं, नख तुटलं म्हणून फेविक्विकनं नख चिटकवलं तिनं. Oh my god. आणि आज होती पूजा, कारण आमच्या इथे एक नवीन टेस्ट बेंच आलेला आहे. आणि आपल्या घरामध्ये जसं आपण नवीन वस्तू आली की आधी पूजा करतो ना, तसंच आम्ही ऑफिसमध्ये पण पूजा केली. आपण आपलं इंडियन कल्चर कधीच विसरू शकत नाही, कुठे जरी गेलं तरी. सगळ्यांनी आधी हळदी कुंकू लावून घेतलं टेस्ट बेंचला आणि मी पण गेले. मी पण थोडंसं हळदी कुंकू लावलं, तांदूळ ठेवले आणि नंतर नारळ फोडून घेतलं. मंगेश सरांनी तर एका रपक्यातच नारळ फोडला. आणि आमच्या इथे एक गेस्ट आले होते जर्मनीवरून, त्यांना पण म्हणलं नारळ फोडा, तर ते किती वेळ प्रयत्न करत होते पण नारळ फुटतच नव्हतं. शेवटी त्यांच्याकडून एकदाचं नारळ फुटलंच. त्यांना पण खूप आनंद झाला, आपलं कल्चर त्यांना बघायला भेटलं म्हणून. आपण आहोतच भारी, सगळ्यांना आवडणारच. नंतर एक ग्रुप फोटो घेतला आणि सगळ्यांना प्रसाद वाटला आणि थोडा आम्ही पण खाऊन घेतलो. प्रसाद खायची मजा खरंच खूप वेगळीच असते. आणि ही आली नव्हती म्हणून हिच्यासाठी प्रसाद आणला. तुम्ही एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ले हे ऐकलं असणार आहे, पण हिने एक पेढ्याचे 10 तुकडे केले. आणि नारळ तोडून देताना मलाच लागला आणि तिलाच दाबते ही कुत्री. आणि तुम्हाला जर ॲडव्हेंचर करायचं असेल ना, तुमची गाडी फक्त सरोलीच्या रोडवरती जायला पाहिजे, मग काय ऑटोमॅटिक ॲडव्हेंचर होऊन जाईल. आणि हा ब्रिज बघा, थोडंच पाणी राहिले यायला वरती, ब्रिजवरूनच जाईल थोड्या दिवसानं. आणि मग मिळेल आमच्या ऑफिसला सुट्टी. आणि घरी आल्यानंतर माझे खूप सारे पार्सल आले होते, मग ते घेऊन वरती गेले. जर हे तुम्हाला पार्सल बघायचे असतील तर तुम्हाला उद्याचं व्लॉग बघावं लागेल. बाय बाय.